नवरात्र उत्सवात अगदी गजबजलेली असते, ज्याचं कारण आहे देवी योगेश्वरी. बीडमधील ही देवी कोकणातील अनेक कुटुंबांची कुलदैवत आहे. म्हणूनच नवरात्र उत्सवात कोकण आणि मराठवाडा यांचा संबंध जोडणारी ही देवी योगेश्वरी कोण आहे आणि बीडमधील ही देवी कोकणातील कुटुंबांची कुलदेवता कशी काय झाली, तेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा. बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर वसलेलं एक गाव म्हणजे अंबाजोगाई. याच भूमीत देवी योगेश्वरी निवास करते. योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेलं रूप असून ही देवी अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. योगिनीमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्या वर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय. याप्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्रचारात आले असावे असे सांगितले जाते. विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोवा या दूरदूरच्या ठिकाणाहून कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने तिच्या दर्शनास येत असतात. देवी योगेश्वरीच्या अवतारामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. दांतसूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड हैदोस माजवला होता. याच असुराचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि दांतसुराचा वध केला. दांतसुराचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली. म्हणून या जागेस आंबेजोगाई असे नाव प्रचलित झाल्याचं सांगण्यात येतं. तर दांतसुराचा वध केला म्हणून ही देवी दांतसूर मर्दिनी म्हणून देखील ओळखली जाते. शेंदूर लेपन केलेली तांदळा स्वरूपातील ही योगेश्वरी देवी कुमारिका असल्याचं सांगितलं जातं. एका दंतकथेनुसार परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. या विवाहासाठी कोकणातून देवी आणि बाकीची वऱ्हाडी मंडळी परळीला निघाली. पण ठरलेल्या लग्नाच्या मुहूर्तावर ते पोहोचू शकले नाहीत आणि अखेर मुहूर्त टळून गेला. लग्नाचा शुभ मुहूर्त टळून गेल्याने योगेश्वरी देवीचा विवाह झाला नाही. त्यामुळे योगेश्वरी देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता देवी ज्या ठिकाणी राहिली ते आजचे अंबाजोगाई. तर बीडच्या भूमीत वास करणारी ही देवी कोकणातील अनेक चित्पावन ब्राह्मणांची आणि कोकणस्थ कुटुंबांची कुलदैवत आहे. कोकण भूमीची निर्मिती केल्यावर भगवान परशुरामांनी त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली. तेथील समुद्र किनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या 14 व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली. तर या 14 व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी अंबाजोगाईमधील कन्या वधू म्हणून नेल्या. तर या वधू लग्नासाठी नेताना देवी योगेश्वरीने भगवान परशुराम यांना एक अट घातली. या मुलींचा विवाह होईल त्यांच्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल अशी ती अट होती. तर त्या अटीप्रमाणे ज्यांच्याशी या मुलींचा विवाह झाला ते कोकणातील असल्याने कोकणातील बहुतांश कुटुंबांची देवी योगेश्वरी ही कुलदैवता आहे. तर तुम्ही कधी योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आहे का? तुम्हाला योगेश्वरी देवीची ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.